विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता वेळ आलेली आहे बास. खूप तुम्ही टेन्शनमध्ये आहात. कसा अभ्यास करू कळेना झालंय. खूप तणाव निर्माण झालाय. कुठल्या टॉपिकला हात लावून कुठला सोडू असं झालंय. मग अशी थोडी मुलं नाहीयेत, हजारो मुलं आहेत. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपलं जे YouTube चॅनल आहे, ह्याच्यावर गेली 4 वर्ष दरवर्षी मी इम्पोर्टंट क्वेशन्स ना YouTubeवर प्रोव्हाईड करतोय. ओके. मी तुम्हाला सांगू का? काही वेळेस तर असं घडलंय बरं का, की आता आज फिजिक्सचा पेपर आहे आणि सकाळी मी 5 वाजता व्हिडिओ अपलोड केलाय आणि त्यात मी 3-4 प्रश्न करा म्हणून सांगितले मुलांना. त्यातलेच प्रश्न आलेत. बरं हे का पॉसिबल होतंय मला? मी कुठले आय-एम-पी क्वेशन देतोय? तर आज सगळं या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. मी तुम्हाला सांगू का? काही अवघड नाही रे बाळांनो, काही अवघड नाहीये. पण तुम्हाला माझ्याबरोबर आता अभ्यास करायचा आहे आणि मी सांगतो तेच प्रश्न करायचे आहेत. कसं आहे माहितीये का, की आपल्याला एक बेस्ट क्वेशन पेपर काढायचा आहे. म्हणजे काय क्वेश्चन पेपरमध्ये असतो तेवढे प्रश्न नाही, की पेपरमध्ये प्रश्न कोणते येऊ शकतात, हे आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मी ते एनालिसिस मी तुम्हाला आज शिकवणार आहे. आणि हे तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. कुठलीही एक्झाम असू दे, पी-वाय-क्यूच परीक्षेत येतात हे लक्षात घ्यायचं. आणि हे माझ्या मी अनुभवावरून सांगितलंय. तुमचा अजून 1 मिनिट घेतो रे बाळांनो. हे जेव्हा YouTube वगैरे काय नव्हतं ना, ओके. तेव्हा ना माझा ऑफलाईन क्लास तर होताच. मग आमच्या ऑफलाईन क्लासमधल्या मुलांना ना बाकीचे त्यांचे मित्र विचारायचे, "हे दिले का रे सरांनी आय-एम-पी क्वेशन?" ओके. दिले तर आम्हाला दे लवकर. मुलं आपल्या क्लासच्या मुलांकडून आय-एम-पी क्वेशन्स मागून घ्यायचे. एक वेळ तर अशी आली होती लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, की आपल्या ऑफलाईन क्लासमधल्या मुलांना साताऱ्यात एक कॉलेज आहे, नाव नाही घेत मी. तिथले एक सर आहेत, त्यांनी क्लासमधल्या मुलांची लिस्टच वेगळी केली आणि बोलवून घेतलं आणि त्यांना विचारलं, "काय रे तुमच्या क्लासचे सर पेपर फोडतात का?" भावनो तसलं आपण कधी करत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, तसल्या गोष्टी चुकीच्या आहेत. पण मी त्याच कॉलेजचे जुने 4-5 वर्षाचे पेपर बघायचो आणि कळायचं रे, सांगू का? 11वीतलं थोडंसं बरं का. डिफाइन युनिट्स अँड रिक्वायरमेंट्स ऑफ अ गुड युनिट. मी जेव्हाला 11वी-12वीत होतो, तेव्हापासून तो प्रश्न युनिट टेस्टमध्ये असतो म्हणजे असतोच. मग येणारच ना. मग मी असे आय-एम-पी क्वेशन देतो लक्षात घ्या. ओके. मग आता सुरुवात करूया आपण. पण करायचंय काय बाळांनो सांगू का तुम्हाला? तुम्हाला वही, ओके, आपलं पुस्तक आणि नोट्स तुम्ही कशात करणार पेजेस असेल, पेजेस सगळं जवळ घेऊन बसा. लॉग टेबल सुद्धा जवळ घेऊन बसा. माझं टार्गेट खूप मोठं आहे रे बाळांनो. आज हा व्हिडिओ तुम्हाला मी रात्री उशिरा प्रोव्हाईड करतोय. मान्य आहे. ओके. पण नेक्स्ट डे माझं टार्गेट आहे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला देणं. अगदी पर आवर म्हणूया आपण तासा-तासाला. पण प्रश्नाची संख्या या व्हिडिओत थोडी जास्त असेल. नंतर 4-5, 4-5 प्रश्न देत जाईन, की जेणेकरून तुम्ही माझ्यावर करा. 27 तारखेपर्यंत तुमचा अभ्यास घेतो. 26 तारखेला दुपारपर्यंत. 27 तारखेला पेपरला जायचंय तुम्हाला. कळालं का? पण माझं काय सुटका तुम्हाला तर कुठं सुटका आहे. पेपर झाला की लगेच केमिस्ट्री पण करायचं आहे 27 तारखेला. ओके. मग आता मी वेळ घालवत नाहीये. क्वेशन इम्पोर्टंट तुम्हाला द्यायला सुरुवात करतोय. ओके. पेज नंबर 57 काढा. मी आत्ताच बोललो पुस्तक घेऊन बसा चला जवळ. पेज नंबर किती? 57. आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे मला सांगा. ओके. हा फॉर्म्युला आहे मीन फ्री पाथ. मग लॅम्बडा. हे रूट पाय, पाय हे डी म्हणजे कोण आहे? डायमीटर आहे. ओके. आणि एन अपॉन व्ही. एन म्हणजे काय? नंबर ऑफ एटम्स आणि व्ही म्हणजे कोण? व्हॉल्यूम. ओके. फॉर्म्युला बघा. नंतर मी तुम्हाला सांगतो हे पुस्तकातली एम-सी-क्यू आहे. पुस्तक आहे तुमच्याकडे एक्सरसाइजमध्ये जावा. ही दुसरी एम-सी-क्यू आहे. मीन फ्री पाथ इस गिव्हन बाय आणि वेअर एन इस द नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम एन अपॉन व्ही. आलं का लक्षात? म्हणजे मला आता गंमत काय आहे बघा. मीन फ्री पाथ जास्त टेन्शन घेऊ नका. रूट 2 कुठे आहे बघा? डिनॉमिनेटरमध्ये कॅन्सल. रूट 2 नाहीच आहे. सगळ्यालाच रूट नाहीये. ऑप्शन मिळाला. अरे इथं तर एन अपॉन व्ही आहे. इथं तर एन दिलंय. अरे पण हे एन म्हणजेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. ही एम-सी-क्यू पुस्तकातली जशीच्या तशी आहे. ओके. पुस्तकातली आहे. बरं मग आता पुस्तकात हा एक न्यूमेरिकल पण आहे हां. आयडियल गॅस इक्वेशन काय सांगा? सेकंदात पी-व्ही इक्वॉल्स टू एन-आर-टी. पी-व्ही इक्वॉल्स टू एन-आर-टी, स्मॉल एन-आर-टी, पण एन म्हणजे काय? नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन अवोगॅड्रोज नंबर आणि आर अपॉन अवोगॅड्रोज नंबर म्हणजेच के-बी, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आणि जर इथं बघा नीट लक्ष द्या. नंबर ऑफ मॉलिक्युल्सला व्हॉल्यूमने डिव्हाईड असेल तर के-बी न टीला मल्टिप्लाय केलं ना ते अपॉन घेतलं पाहिजे. इकडे बघा. झालं का फॉर्म्युला तयार? दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित? हा येलो कलर तिथं हे होत नाहीये, पण असू दे. विचारलंय काय त्यांनी मीन फ्री पाथ विचारलाय. सगळ्यात महत्वाचं मॉलिक्युलर डायमीटर दिले, पिकोमीटर मध्ये दिले. -12 न मल्टिप्लाय करा, मीटर मध्ये कन्व्हर्ट करा.
आणि मग फॉर्म्युला वापरायचा आहे काय बघा. ओके, √2πd² n अपॉन व्ही. पण n अपॉन व्ही म्हणजे पी अपॉन केबी इंटू टी, ते केबी इंटू टी वर जाणार. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू दिलेत त्या पुट करा. असं युनिट लिहायची काहीही गरज नाहीये. लॉग टेबलनं सॉल्व्ह करावं लागेल का? लागेल. ओके, मी माझ्या ऑफलाईन मधल्या मुलांना सांगतो, खूपच आता लॉग टेबल वापरावंच लागणार आहे ना, स्किप करा तात्पुरतं. सिरियसली वेळ जातो कुठं कळत नाहीये. बरं, मग मेन फ्री पाथवर पुस्तकावर एवढं आहे. पण मला तुम्हाला घ्यायचे PYQs. मग पुढे जो मी क्वेश्चन देणार ना, तुम्ही सॉल्व्ह करणार आहे इमिजिएटली. सांगा. जुलै 2023 मधला प्रश्न आहे बरं का, लक्षात घ्या. चुकून मी 2022 म्हणलंय, 2023 मधला प्रश्न आहे. काय विचारलंय? N इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम ही व्हॅल्यू कुणाची आहे? N ची. D इज द डायमीटर. विचारलंय मीन फ्री पाथ. √2 इथं नकोय. अरे नुसतं 2 छापलंय, नकोय. अरे वा, हा बरोबर आहे. हे सगळं रूट नाहीये. पुस्तकातलीच एमसीक्यू आहे की नाही सांगा बघू. आता तुमचा कॉन्फिडन्स थोडा वाढवा. पुस्तकातल्या 4 मला एका स्टुडंटने विचारलं, की "सर धड्याकाळच्या सगळ्या एमसीक्यू करू का?" "नको करू" म्हणलं तिला. तिला म्हणलं, "तसं नको करू. तू काय कर, त्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर कर. एमसीक्यूचा अभ्यास नुसता एमसीक्यू, एमसीक्यू असा नसतो करायचा. ती कन्सेप्ट क्लिअर झाल्यावर आपण काय केलं बघा, अगोदर सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केले. पुस्तकात आहे तेवढे पॉइंट कव्हर केले. मग हा कसा आरामात प्रश्न सुटला की नाही आपल्याला? मग पहिला कळाला का? मीन फ्री पाथमध्ये मी काय लक्षात ठेवलंय? √2π. √2 सेपरेट, पुन्हा पाय. पुढं कोण? N. कॅपिटल N अपॉन व्ही. त्याला पीव्ही इक्वल्स टू एन इंटू केबी इंटू टी सुद्धा घेऊ शकतो मी, जर बोल्ट्झमन कॉन्स्टंट दिला असेल तर, आणि इंटू D². ओके, बर, म्हणजे तुमच्या हा फॉर्म्युला आता लक्षात आलाय. मग तुमच्या वहीत हे नोट डाऊन करून ठेवा. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. डायरेक्टली मी प्रश्न घेतलाय बरं का. इट्स कन्सिस्टन्स विथ द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, हा बघा. फर्स्ट लॉ इज कन्सिस्टंट विथ काय सांगा? एनर्जी. मग मला सांगा सेकंड लॉ इज कन्सिस्टंट विथ काय? हीट. ओके. क्रिचॉफ्स करंट लॉ इज कन्सिस्टंट विथ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. क्रिचॉफ व्होल्टेज लॉ तिथं कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. चला लिहून काढा सगळे पॉइंट, हे येऊ शकतात परीक्षेत. पर फर्स्ट लॉ हा काय होतो? रिलेशनशिप बिटवीन हीट ट्रान्सफर, वर्क डन आणि चेंज इन द इंटरनल एनर्जी. फॉर्म्युला आहे डेल्टा यू इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू. फिजिक्स आहे लक्षात घ्या. आणि बघा क्यू मायनस डब्ल्यू, मी तुम्हाला सांगू का, ऍक्च्युली ना टेन्शन घेऊ नका. तुम्ही ह्या पुस्तकाप्रमाणेच करा. हेच न्यूमेरिकल परीक्षेत आलंय. मॉड्युलस घेऊन पॉझिटिव्ह घेऊन टाका. हीट पॉझिटिव्ह घ्या, वर्क डन पॉझिटिव्ह घ्या, 21 आला आन्सर. पण हे काय सांगू का, साइन कन्व्हेन्शन नुसार नाहीये. हीट जर ऍब्सॉर्ब केले तर कन्व्हेन्शन पॉझिटिव्ह असतं, रिलीज केले तर काय असतं सांगा? निगेटिव्ह. वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सिस्टीम. जे रूल्स आहेत. ओके, पण मला तुम्हाला जास्त वेळ घालवायचा नाहीये. आपण दुसरा प्रश्न कव्हर केलाय, त्याबरोबर हे तुम्हाला मी पॉइंट्स दिलेत आणि हे तुम्हाला करायचे. करंट लॉ चार्ज, व्होल्टेज लॉ एनर्जी, फर्स्ट लॉ एनर्जी, सेकंड लॉ हीट, हे लक्षात घ्या. ओके, चला तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. टॉपिकचं नाव सांगा. कॉम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग करायचं ना तुम्हाला, लक्षात घ्या. आयटी मध्ये इंजिनिअरिंग करायचं आहे. त्याचा बेस आहे हा लॉजिक गेट्स. ओके, सगळे ते इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये सगळं लॉजिक गेट्स असतात, लक्षात घ्या. ह्याला एक इनपुट आहे, एक आउटपुट आहे. ह्याला दोन इनपुट आहेत, पण एकच आउटपुट आहे. ह्याला दोन इनपुट आहेत, अरे पण आउटपुट सगळ्या ठिकाणी एकच आहे. मग डिजिटल सर्किट विथ वन ऑर मोर इनपुट, इनपुट एक आहे किंवा एक पेक्षा जास्त, बट ओनली वन आउटपुट इज कॉल्ड लॉजिक गेट. काय अवघड आहे? डिफाईन लॉजिक गेट, असा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. बर, बर, त्यानंतर काय येऊ शकतं बघा, समजून घ्या बरं का. हा जे आहे ना, हे नॉट गेट आहे. याला इन्व्हर्टर सुद्धा म्हणतात. नॉट गेटला इन्व्हर्टर म्हणतात. सेमी कंडक्टर टॉपिक आहे. बर, नॉट गेटला बघा, इनपुट 0 असेल तर आउटपुट 1 येते. इनपुट 1 असेल तर आउटपुट काय येते? 0. हा इन्व्हर्ट करतोय त्याला इनपुटला. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या, त्याचा सिम्बॉल काय आहे बघा, नीट लक्ष द्या. हे बुलियन एक्सप्रेशन आहे त्याचं, बुलियन एक्सप्रेशन. हे त्याचं सिम्बॉल आहे, पुढे तो गोल आहे. मग तुम्ही काय करायचं सांगू का? ट्रुथ टेबल, सिम्बॉल, बुलियन एक्सप्रेशन, तिन्ही आलं पाहिजे. बरं, मी इथं दिलंय अँड गेट. अँड म्हणजे प्रॉडक्ट. 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0, पण 1 इंटू 1 1. ओके, 1 म्हणजे ट्रू, 0 म्हणजे फॉल्स. लॉजिक गेट, लॉजिक मॅथ्स मध्ये पण आहे बरं का. पण अँड गेटचं सिम्बॉल बघा आणि हे त्याचं बुलियन एक्सप्रेशन, प्रॉडक्ट आहे तो. मग हे ऑरच आहे, त्याचं कर्व बघा. ठीक आहे. आणि पण समजा अँड नॅन्ड असेल तर वरती असं येणार आहे.
नॉर असेल म्हणजे इथं नॉर मी घेतलेलं नाही लक्षात घ्या. ते जे ऑर गेट आहे ना, त्याला फक्त इथं गोल काढला की झाला नॉर गेट. फक्त सिम्बॉल काय येणार? वरती लाईन अशी येणार. जेव्हा वरती लाईन येते ना, तेव्हा ते नॅन्ड गेट आहे. जेव्हा वरती लाईन असेल तेव्हा ते नॉट गेट आहे किंवा नॉर गेट आहे हे लक्षात घ्या. ओके. काय करणारं सांगतो. लॉजिक गेट. हा अभ्यास देतोय तो तुम्हाला करायचा लॉजिक गेट. लॉजिक गेटची काय? डेफिनेशन. त्याच्या वेगवेगळ्या काय सांगा? टाइप. त्याच्या टाइपमध्ये काय करणार? ट्रुथ टेबल करणार. अजून काय करणार? सिम्बॉल. अजून काय करणार? त्याचं बुलियन एक्सप्रेशन आणि अजून काय करणार? या गेटचे युजेस करा. गेटचे काय करा? युजेस. ओके. आता घेऊया बोर्डाच्या परीक्षेतला प्रश्न. आता ही कन्सेप्ट आपली क्लिअर झाली. एवढा आपण अभ्यास पण करतोय. अरे माझ्याबरोबर तुम्ही एवढा अभ्यास केल्यानंतर कंटिन्युअसली 24, 25, 26 3 दिवस सगळं जग आपलं आहे मग लक्षात घ्या. ओके. काय घाबरायचं नाही, तणाव घ्यायचा नाही. फालतू कॉमेंट माझ्या YouTubeच्या खाली करायचं नाही लक्षात घ्या. कसं तरी होतंय आणि काहीतरी होतंय. मला हे करायचं आणि ते करायचं. नकोय आम्हाला असलं काय ऐकायचं नाही. मी आहे तुमच्या बरोबर. बघा ना किती झाला आपला अभ्यास. हे अभ्यास त्याच्या अगोदर भरपूर होणार आहेत क्वेश्चन लक्षात घ्या. आता हा प्रश्न सोडून दाखवा. हा क्वेश्चन पेपर मधला आहे. जुलै मधला आहे. जुलै किंवा फेब्रुवारी मधला असेल बरं का लक्षात घ्या. पण बोर्डच्या एक्झाम मधला आहे. A प्लस बी आहे. पण वरती काय बघा. ओके. म्हणजे ते नॉर किंवा नॅन्ड असेल. इथं नाही हे 2 ऑप्शन कॅन्सल. नॉर का नॅन्ड आहे सांगा? नॅन्ड नाहीच आहे. तर डॉट असता तर ना तर अँड किंवा नॅन्ड ना. प्लस आहे ना. मग ते नॉर गेट आहे. आतापर्यंत आपले 3 प्रश्न झाले. डिफिकल्टी लेव्हल सांगा. एमसीक्यू अवघड असतात का? बिलकुल नाही. कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. वेळ घालवत नाही. 4थ्या प्रश्नाकडे जातोय. प्रॉपर्टी ऑफ लाईट विच रिमेन्स अनचेंज्ड. मार्च 2022 ला प्रश्न आलाय. पुन्हा पुन्हा 2023 ला प्रश्न आलाय. 34 एमसीक्यू दोन्ही पेपर मध्ये आहे. फ्रिक्वेन्सी कधीच चेंज होत नाही. चौथी एमसीक्यू आहे की लाईटची फ्रिक्वेन्सी कधी चेंज होत नाही. लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाऊ दे. व्हेलॉसिटी चेंज होईल, वेव्हलेंथ चेंज होईल, पण फ्रिक्वेन्सी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ओके. लिहून घेताय. फ्रिक्वेन्सी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे. मी पाणी पितोय. ओके. वर्किंग ऑफ एलईडी वाचून काढा चला. तुम्ही वाचताय म्हणून मी काय बोलत नाही बरं का लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन होल पेअर कंबाईन्स तेव्हा लाईट इमिट होते. ओके. आणि फॉरवर्ड बायस जेवढं हायर असेल लाईट आउटपुट हायर तेवढंच असणार आहे. बस एमसीक्यू सॉल्व्ह होणार आहे. एलईडी इमिट्स विजिबल लाईट केव्हा? होल्स आणि इलेक्ट्रॉन जेव्हा रिकंबाईन होणार तेव्हा. लाईन टू लाईन एमसीक्यू आहे. वेळ घालवायला नको. काय वेळ घालवायला नको. होमवर्क देतो की तुम्हाला. एलईडी त्याचं तुम्हाला डायग्रामची प्रॅक्टिस करायची. हो. जर एखादा एक्सप्रेशन मध्ये प्रश्न आला, एक्सप्लेन वर्किंग कन्स्ट्रक्शन, नाही आलं वर्किंग कन्स्ट्रक्शन, डायग्राम तरी काढू शकता ना बाळांनो. एलईडीचं सिम्बॉल पाहिजे. लाईट इमिटिंग डायोड बहुतेक असा असतो बरं का. हे असं इथं आउटवर्ड एरो असतं. हे सिम्बॉल आहे ते लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आता प्लीज मी तुम्हाला सांगतो. ऑनलाईन आपण फोटो काढतो, आपल्याला क्वेश्चन पेपर क्वेश्चनचा आन्सर मिळतं. हा असा प्रश्न आहे त्याचं प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये आन्सर वेगळं वेगळं आहे. सॉफ्ट आयर्न यूज करायचा आहे पण ट्रान्सफॉर्मरच्या कोअरसाठी ऑब्व्हियसली मला रिटेंटिव्हिटी हाय नको आहे. रिटेंटिव्हिटी हाय नको आहे. ओके. मग मी काहीही बघितले त्यात ऑप्शन ए दिलाय, काहीने डी दिलाय. तुम्ही मला याचं उत्तर सांगा. नेक्स्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्याच्यावर डिस्कशन होणार आहे. पण तुम्हाला काय माहिती आहे? माझ्या मते बघा रिटेंटिव्हिटी लो आहे, इथे पण लो आहे. आता ह्याची कोएर्सिव्हिटी आहे. सॉफ्ट आयर्नच्या प्रॉपर्टीच्या पुस्तकात दिले त्यात लोच दिलंय कोएर्सिव्हिटी सॉफ्ट आयर्नच्या प्रॉपर्टीज मध्ये. आता सॉफ्ट आयर्न ऑलरेडी त्याचीच लो कोएर्सिव्हिटी असते, त्याचीच लो रिटेंटिव्हिटी असते. बरोबर आहे ना? मग ऑब्व्हियसली लक्षात घ्या सॉफ्ट आयर्नच्या प्रॉपर्टीज ए. माझ्या मते उत्तर ए बरोबर आहे, पण काही ठिकाणी डी पण दिलंय. डिस्कशन कॉमेंट बॉक्स मध्ये थोडंफार होऊ दे. उद्या आपण याच्यावर बघूया बरं का. माझं आन्सर ए आहे हे लक्षात घ्या. नेक्स्ट. टू कन्वर्ट अ मूव्हिंग कॉइल गॅलॉनोमीटर इंटू व्होल्टमीटर. ही जे मूव्हिंग कॉइल गॅलॉनोमीटर आहे त्याला व्होल्टमीटर मध्ये करण्यासाठी हाय व्हॅल्यू सेरीज रेझिस्टन्स जोडतात. म्हणजे आर ची व्हॅल्यू खूप हाय आहे. ठीक आहे. बरं हा जो व्होल्टमीटरचं सगळं दिलंय आणि इथं वाक्य काय दिलंय? आयडियल व्होल्टमीटर आयडियली इट शुड हॅव इनफायनाइट रेझिस्टन्स. ओके.
सगळ्यात महत्वाचं एमसीक्यू बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन VSA. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स ऑफ अन आयडियल व्होल्टमीटर? सांगा उत्तर. इनफायनाइट. आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स इनफायनाइट असतो, हे लक्ष द्या. ओके, मी हे प्रश्न परत परत रिपीट करणार आहे बरं का. त्याचं उत्तर काय सांगा? इनफायनाइट. नेक्स्ट, थांबा आता. हा, फोर्स ऑन अ क्लोज्ड सर्किट इन अ मॅग्नेटिक फील्ड. क्लोज सर्किट जर असेल, ओके, आपण हे इथे एम्पियर सर्क्युटल लॉ तुम्हाला माहिती आहे. ओके, लाईन इंटिग्रल आहे. ओके, ह्याचं बी आणि आय हे कॉन्स्टंट आहेत, लक्षात घ्या, युनिफॉर्म आहेत. आणि हे जे आहे ना, यासाठी आपल्याला वेक्टर ऍडिशन करतोय आपण, सम ऑफ द वेक्टर्स ऑन क्लोज सर्किट, आणि त्या सगळ्यांची ऍडिशन 0 येते. त्याच्यामुळं हा जो फोर्स आहे ना, तो कसा आहे सांगा? 0. क्लोज्ड सर्किट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फोर्स ऑन अ क्लोज सर्किट? उत्तर काय सांगा? 0. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स किती असतो? इनफायनाइट. किती? इनफायनाइट. मी चेक केलं, एक 15 मिनिटं झाली, म्हणजे जास्त वेळ झालेला नाहीये बरं का. हे VSA क्वेश्चन्स आहेत. पण तुम्हाला होमवर्क द्यायचा राहिलाच की. तुम्ही मला करून दाखवा अभ्यास. व्होल्टमीटर आणि अॅमीटर मधला डिफरन्स पाहिजे मला. व्होल्टमीटर आणि पोटॅन्शिओमीटर मधला डिफरन्स करून दाखवा. बर, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरला शंट जोडला तर तो अॅमीटर होतो. मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरला सेरीज मध्ये रेझिस्टन्स जोडला तर तो व्होल्टमीटर होतो. ते पण प्रश्न मला पाहिजेत, करायचे आहेत तुम्ही स्पीड मध्ये, लक्षात घ्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ AC. मी तुम्हाला सांगू का, ही पॉझिटिव्ह सायकल आणि निगेटिव्ह सायकल, हे प्लस आहे आणि तेवढंच हे मायनस आहे. ऍव्हरेज करण्यासाठी दोघांची ऍडिशन केली, काय होणार? 0. मग तुम्हाला सांगतो, कुठंतरी दिला असणार आहे बरं का, त्यांनी लक्षात घ्या. हा, ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ साइन ओमेगा टी ओव्हर अ सायकल इज 0. ओके, 0. सायकल म्हणजे 0 to 2 पाय बरं का, आणि इथं 0 to पाय घेतलं त्यांनी, हे हाफ घेतलं बरं का, लक्षात घ्या. हाफ घेतलेलं आहे. ओके, 0 to पाय साठी घेतलंय इथं. हाफ सायकल घेतली. काय घेतली सांगा? हाफ सायकल. आणि ती व्हॅल्यू पाठ करा. ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ साइन थीटा जी आहे ना, ती 0.637 आहे. मग त्यामुळे तिने दिले काय? ऍव्हरेज व्हॅल्यू काढण्यासाठी 0.637 इंटू पीक व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला करंट ऍव्हरेज काढायचा असेल, जर 0.637 इंटू पीक व्हॅल्यू, ऍव्हरेज EMF काढायचा असेल तर 0.637 इंटू पीक व्हॅल्यू. बाळांनो, RMS काढायची असेल व्हॅल्यू तर पीक, सॉरी इथं हे घेतलं पाहिजे ना, पीक व्हॅल्यूला √2 न काय करायचंय? डिवाइड करायचंय, हे लक्षात घ्या. ओके, मग घेऊया प्रश्न आपण आता एमसीक्यू. बघा, एमसीक्यू नाहीये, VSA. व्हॉट इज द ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेट करंट ओव्हर अ कंप्लीट सायकल? 0. क्लोज्ड सर्किट? 0. आयडियल व्होल्टमीटर रेझिस्टन्स? इनफायनाइट. कसं लक्षात राहतंय? पण हे अगोदर पासून केलं पाहिजे. मग मी माझ्या ऑफलाईन बॅच मध्ये काय केलंय बघा, रूल. आठवड्यातून एक थेरम घ्यायचं, बस. पण घ्यायचंच, आणि त्याची सारखी रिव्हिजन करायची, पक्क लक्षात राहणार आहे. आठवड्यातून ना 20 प्रश्न केमिस्ट्रीचे असले द्यायचे. एक काम करूया, मला आता सुचलंय. 10 प्रश्न फिजिक्सचे देऊया, 10 प्रश्न केमिस्ट्रीचे देऊया. टिपिकल. मग ऑफलाईन मधल्या मुलांना मग मी युट्यूबवरच्या मुलांना देणार नाही का? मी त्यांना पण देणारच ना. सगळ्यांना चांगले मार्क पडले पाहिजेत, हे माझं महत्वाचं काम आहे, हे लक्षात घ्या. ओके, मग कळालं का तुम्हाला? असले सोपे प्रश्न असतात. मग इथून पुढे तर इंजिनिअरिंगला तर पहिल्या दिवसापासून अभ्यास करा, तिथं आळस करू नका बरं का. चला नेक्स्ट. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ काढायची असेल तर 1.228 ला पोटॅन्शियल डिफरन्स न डिवाइड करा, नॅनोमीटर मध्ये आन्सर येतं. इलेक्ट्रॉन साठी चाललंय. 12.28 घेतलं आणि √V पोटॅन्शियोमीटर, तर ते एंगस्ट्रॉम युनिट मध्ये येईल. चला एमसीक्यू डायरेक्टच. सारखं एमसीक्यू म्हणतोय मी. 100 व्होल्ट दिलंय, डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ काढायचे आहे. ओके, कशात काढायचे? नॅनोमीटर. मग 1.228 ला √V न डिवाइड करा, हे नॅनोमीटर मध्ये कन्वर्ट होईल. मग 1.228. ओके, आणि अपॉन 10 लिहू का डायरेक्ट? कारण व्होल्टेज 100 आहे, 100चं स्क्वेअर रूट किती येणार आहे? 10. ओके, आलं आन्सर आपल्याला, काही प्रॉब्लेम नाहीये. मग आन्सर आलं 0.1228 नॅनोमीटर. यात नाही रिपीट करत, कंटाळा आला बरं, लक्षात घ्या. पण पहिले 4 प्रश्न तुम्हाला पण त्याची उत्तरं येत आहेत, मला माहिती आहे.
वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो फ्रिक्शनल हे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू आरजी. हे फ्रिक्शन जर 0 केलं तर कॅन अ व्हेकल मूव्ह सेफली? नो. फ्रिक्शन पाहिजेच. फ्रिक्शन शिवाय कंट्रोल होणारच नाही आहे, लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट. ओके. मॅग्नेटिक मटेरियल. गायरोमॅग्नेटिक रेशो ई अपॉन एक करून दाखवतो. ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला असतो EVR अपॉन 2. ओके. मग मी काय करतोय, त्याला मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड करतोय, मास ऑफ इलेक्ट्रॉन मल्टिप्लाय करतोय. ओके. हे अँग्युलर मोमेंटम. मग ऑर्बिटलला जर मी अँग्युलर मोमेंटम न डिवाइड केलं, ही अँग्युलर मोमेंटम आहे, तर मला गायरो मॅग्नेटिक रेशो मिळतो. पण ईच व्हॅल्यू फिक्स आहे 1.6 इंटू 10⁻19. मास ऑफ इलेक्ट्रॉन पण फिक्स आहे 9.1 इंटू 10⁻31. उत्तर येते 8.8 इंटू 10⁻10. 8.8 इंटू फिक्स उत्तर आहे. गॅरंटेड क्वेश्चन आहे 2 मार्काचा, म्हणून हातातले मार्क आहेत. पण हे जे आहे ना बोहोर्स मॅग्नेटॉन, इथे एक मला कन्सेप्ट सांगायचं तेच दिले त्यांनी बघा. आता इथं काय केलंय बघा. ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दॅट इक्वल्स टू, आता बघा मी तुम्हाला सांगतो, एक काम करूया. हे अँग्युलर मोमेंटम आहे ना, बोहोर्स सेकंड पोस्टुलेट नुसार अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो NH अपॉन 2 पाय. आता फर्स्ट ऑर्बिट साठी एन ची व्हॅल्यू 1 घेतली तर मला EH अपॉन 4 पाय मास ऑफ इलेक्ट्रॉन मिळते. ENH अपॉन, ठीक आहे, मिळाले की EH अपॉन 4 पाय मास ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हे जे व्हॅल्यू आहे यालाच बनायचं बोहोर्स मॅग्नेटॉन EH अपॉन 4 पाय ME, आणि त्याची व्हॅल्यू असते 9.274 इंटू 10⁻⁻24. राईट द मॅथमेटिकल फॉर्म्युला. फॉर्म्युला विचारलाय बोहोर्स मॅग्नेटॉन काय, EH अपॉन 4 पाय ME. VS बरं काय, लक्षात घ्या. नुसता फॉर्म्युला लिहा, काम ओके होईल. पण होमवर्क देतोय. ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनसाठी एवढं प्रूव्ह करा. गायरोमॅग्नेटिक रेशोची डेफिनेशन करा. मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन करा. ससेप्टिबिलिटीची डेफिनेशन करा. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीची डेफिनेशन करा. क्युरीज लॉ करा. हे प्रश्न रिवाइज करा. आणि ससेप्टिबिलिटी इन्व्हर्सली प्रपोर्शनल ऍब्सोल्यूट टेम्परेचर असते, हे पण करा. आणि एक्सरसाइज मधलं लास्ट न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दाखवा. आता एवढं घेतल्यानंतर, माझ्या बरोबर तुम्ही एवढा अभ्यास केल्यानंतर कुठला पेपर तुम्हाला अवघड जाणार आहे? पैकीच्या पैकी मार्क पाडायचे. तुम्ही असं म्हणू नका कुछ ज्यादा हो गया. नाही, टार्गेट पैकीच्या पैकीच्या मार्काचं पाहिजे तर चांगले मार्क पाडणार आहेत. टार्गेट 20-30 मार्काचं ठेवू नका. मी एवढा अभ्यास करणार आहे, 20-30 मार्क पाडेन, संपलं, फिनिश. पैकीच्या पैकीचं टार्गेट पाहिजे, लक्षात घ्या. बघा, टॉर्क इक्वल्स टू DL बाय dt. ठीक आहे. टॉर्क 0 असेल तर DL बाय dt पण 0. डेरिव्हेटिव्ह 0 येते, याचा अर्थ L कॉन्स्टंट आहे. ओके, ही मेन कन्सेप्ट आहे. म्हणजे एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नसेल तर अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व्ड राहतं. हाच आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता मुलांचं कसं तोंड पाठ असतं, इथनं पाठ करतात, इथनं पाठ करतात बघा. इन द ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क, पुढचं गेलं बोंबलं, पुस्तकात काही व्यवस्थित दिलेलं नाही, लक्षात घ्या, आपल्याला लिहायचंय. इन द ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्झर्व्ड. यल कॉन्स्टंट असते, लक्षात घ्या. पण याचं प्रूफ पण येते ना परीक्षेत. यल बार काढण्यासाठी आर बार क्रॉस पी बार घ्यायचंय, बस इथं कळते. आता त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. बघा, प्रॉडक्ट रूल आहे. फर्स्ट टर्म ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म, सेकंड टर्म ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म. पहिली टर्म तशीच दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरी टर्म तशीच पहिल्याचं. पण क्रॉस प्रोडक्ट असल्यामुळे पहिला पहिलाच लिहायचा, दुसरा दुसराच लिहायचा. कळाला का? तो क्रम बदलायचा नाही. एकदा पी चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, एकदा आर चं घ्यायचं, पण आर पहिला आहे ना, हे पहिला लिहायचं. आता dr बाय dt रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे वेलॉसिटी येणार आहे. पण dp बाय dt रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, न्यूटन सेकंड लॉ कुणालाच येत नाही. थर्ड लॉ मात्र पाठ असतो, ऍक्शन रिएक्शन. फर्स्ट लॉ पण पाठ असतो. जर एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नसेल तर ऑब्जेक्ट आहे त्या ठिकाणी राहतो, आहे त्या मोशन मध्ये असेल मोशन मध्ये राहतो. पण सेकंड लॉ काय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे फोर्स. याची गरज KTG मध्ये लागणार आहे प्रेशरच्या एक्सप्रेशन मध्ये. ओके, बर, मग ह्या व्हॅल्यू इथं पुट केल्या. आता तुम्हाला इथं मॅथ्सचा रूल सांगतो. दोन सेम क्वांटिटी मध्ये क्रॉस प्रोडक्ट घेतात तो 0 येतो, कारण क्रॉस प्रोडक्ट असतो AB साइन थिटा, आणि सेमच आहे म्हणजे थिटा 0, म्हणजे हे 0 येणार, हे कॅन्सल. मग एवढं उरलं का, आर बार क्रॉस एफ बार म्हणजेच तर टॉर्क रे. आलं का? मग टॉर्कची व्हॅल्यू आली तुम्हाला DL बार बाय dt. आता इफ टॉर्कची व्हॅल्यू जर 0 असेल तर DL बाय dt पण 0.
डेरिव्हेटिव्ह 0 आलं याचा अर्थ यल कॉन्स्टंट आहे. चला हा शेवटचा प्रश्न म्हणूया. स्टेट अँड प्रूव्ह प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आत्ता करायचं. In the absence of external unbalanced torque, angular momentum gets constant. अँग्युलर मोमेंटमचा ज्याला फॉर्म्युला येतोय त्याला हे डेरिव्हेशन पण जमणार आहे. अँग्युलर मोमेंटम साठी पहिला इथं लक्षात ठेवा आर अगोदर घ्यायचंय. ते उलटं लिहिलं तर फुल सगळं चुकलं. प्रॉडक्ट रूल वापरायचा. फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म करून दाखवू का तुम्हाला? डेरिव्हेटिव्ह असं करायचं डी-एल बाय डी-टी. फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म. ओके. आता सेकंड टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढायचंय, पण फर्स्ट टर्मचं थांबा 1 मिनिट. फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म ते अगोदर काढा. ओके. डी-आर बाय डी-टी आणि पुढे मग पी बार लिहा. इथं पण क्रॉस लिहा बरं का लक्षात घ्या. ओके. क्रॉस लिहायला विसरू नका. क्रॉस पाहिजे. बरं डी-पी बाय डी-टी म्हणजे फोर्स आहे. डी-आर बाय डी-टी म्हणजे कोण आहे? व्हेलॉसिटी हे लक्षात घ्या. ओके. बरं आता मी काय बोलणार नाही. आता हे होमवर्क ही डेफिनिशन बघा. ही डेफिनिशन कशाची दिलंय बघा. इथं न्यूटन्स लॉ दिलाय आणि प्रश्न विचारलाय. हा 2 मार्काचा प्रश्न आहे. डिफाइन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, स्टेट इट्स फॉर्म्युला आणि एस-आय-यू नीट. मग आता मला सांगा, तुम्हाला अशा रीतीनं माझ्याबरोबर अभ्यास करायचा आहे का? ओके. एक जरी हो मुलगा हो म्हणला तरी मी करणारच आहे. तुम्ही कुणीच नाही म्हणलं तरी मी करणार आहे. ओके. मला करायचंच आहे. मला माहिती आहे तुमच्याकडून अभ्यास मला करून घ्यायचा आहे. मी माझ्या ऑफलाईन मधल्या सगळ्याच मुलांना सांगितलं, की ही स्ट्रॅटेजी आता फॉलो करायचीच आहे ॲट एनी कॉस्ट. ठीक आहे? मग आता व्हिडिओ किती मिनिटाचा झाला? अर्ध्या तासाचा झाला बरं का. अभ्यास करायला पण तुम्हाला रात्रभर वेळ लागेल, लागू दे. पण नेक्स्ट व्हिडिओ छोटे-छोटे असतील आणि तेवढं टार्गेट दिलेलं कंप्लीट करायचं. व्हिडिओची म्हणजे कशी लाईन लागणार आहे उद्या लक्षात घ्या. कंप्लीट करा. ऑल द